नमस्कार मित्रांनो, एन-एम-व्ही स्टडी कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जसं आपल्याला माहीत आहे, कालच तलाठी भरतीची जिल्हा निवड यादी वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेली आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर आणि पालघर या 2 जिल्ह्यांची जी निवड यादी आहे, ही सिक्वेन्सनुसार बघितलेली आहे. म्हणजे उतरत्या क्रमाने ही निवड यादी आपण बघितलेली आहे. आता आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निवड यादी उतरत्या क्रमानं. त्या अगोदर आपण चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत औरंगाबाद म्हणजेच आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जी निवड यादी आहे, ती निवड यादी. या यादीमध्ये आपण बघू शकता, की पहिला जो विद्यार्थी आहे 203 मार्क घेणारा, हा 200 मार्क घेणारा या यादीमध्ये एकमेव विद्यार्थी आहे आणि त्यानंतर बहुतांश जे विद्यार्थी आहे, हे खूप चांगल्या मार्कांच्या जवळ आहेत. म्हणजे इथे सुद्धा जर आपण बघितलं, पालघरच्या तुलनेमध्ये जे मेरिट आहे, ते मेरिट जास्तच लागणार आहे. म्हणजे बघा, साधारणतः इथे जर आपण विचार केला, तर 17 विद्यार्थी जे आहेत, त्यांचे 190 एवढे मार्क आहेत. कारण पर्सेंटाईल मध्ये जर आपण बघितलं साधारणतः हा जो स्कोर आहे, अगोदर विद्यार्थ्यांना जे मार्क्स मिळाले होते, त्यामध्ये नॉर्मलाईज स्कोर आल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचे हे 15 ते 20 किंवा काही विद्यार्थ्यांचे तर अगदी 25 पर्यंत जे मार्क्स आहेत ते वाढलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे कमी पण झालेले आपल्याला दिसून येतात. पण साधारणपणे जर आपण बघितलं तर नॉर्मलायझेशनमध्ये मुलांचे बहुतांश विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते वाढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा या पद्धतीने ही जी यादी आहे, ही यादी आपण बघू शकता आणि डिटेलमध्ये ही यादी बघण्यासाठी साधारणपणे 203 ते 111 पर्यंतचा हा जो स्कोर आहे, या यादीमध्ये आपण घेतलेला आहे. तर त्या यादीमध्ये आपण कुठवर आहात? आपला रँक कितवा आहे? तर ही जी यादी बघण्यासाठी आपला एन-एम-बी स्टडी कॉर्नर हा टेलिग्राम चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा, जॉइन करा टेलिग्राम चॅनल आणि त्यामध्ये आपण ही जी पी-डी-एफ आहे, त्यावरून बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.